नमस्कार मित्रांनो. परवा दिवशी म्हणजे 8 तारखेला मी म्हणजे या दिवशी जी कॅन्डल बनली, तर या कॅन्डल ज्या दिवशी बनली त्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवला होता आणि या दिवशी मी तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टीबद्दल सांगितलं होतं, की जर या दिवशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, की जर उद्या बँक निफ्टी पडली, तर परवा दिवशी बँक निफ्टीमध्ये ग्रीन कॅन्डल बनेल आणि जर या दिवशी ग्रीन कॅन्डल बनली, तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला आजच्या दिवशी रेड कॅन्डल म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी तुम्हाला रेड कॅन्डल मिळेल. तर या गोष्टी थोड्याशा तुम्हाला लॉजिकली मी मागच्या वेळी पण सांगितल्या होत्या, की आपल्याला ज्यावेळेस बँक निफ्टी, निफ्टी इंडेक्समध्ये ज्यावेळेस आपल्याला काम करायचं असतं, त्यावेळेस आपल्याला काय करायचं, की सेलरच्या भूमिकेतून थोडंसं बघायचं असतं. आपण काय करतो, की बायरच्याच अनुषंगाने बघतो प्रत्येक गोष्ट. सेलर काय करू शकतो? सेलर काय करणार? सेलरचं माइंडसेट काय असणार? किंवा सेलर त्याच्या प्रॉफिटसाठी त्याची स्ट्रॅटेजी काय असणार? कारण सेलर आपण जर बाहेर असू तर सेलर हे आपले कोण आहे? विरोधक आहेत किंवा शत्रुपक्ष आहेत. तर शत्रुपक्षाच्या गोटात काय चाललंय किंवा शत्रुपक्ष काय चाल खेळू शकतो? जसं बुद्धिबळामध्ये तुम्हाला माहिती आहे, की आपण चाल करण्यापूर्वी, आपण चाल करण्यापूर्वी आपल्याला समोरचा काय करू शकतो आपण चाल केल्यानंतर. तर हीही गोष्ट आपल्याला तशी पाहायला पाहिजे असते. तसंच आपल्याला इंडेक्समध्ये पण ही गोष्ट पाहावी लागते, की अ, समोरच्याचं प्लॅनिंग काय असणार आहे. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती, की आता हे बघा इथं हा जो एरिया होता, हा एरिया रेझिस्टन्स एरिया होता. ती गोष्ट थोडीशी स्किप झाली होती माझ्यासाठी, की माझ्या अंदाजे की समजा अ, या लेव्हलला ओपन होण्याचा माझा अंदाज होता. परंतु गॅप अप ओपन झाला. मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं, की 50% जर खाली ओपन झाली, तर ती वर जाऊन पुन्हा खाली येते आणि 50% वरती जर ओपन झाली, तर समजून जायचं, की ती पुन्हा वर जाऊ शकते. तर हा एक कन्सेप्ट असतो त्याच्यामध्ये. वरच्या बाजूचा रेझिस्टन्स आपल्याला माहीत असायला पाहिजे असतो. निफ्टी, बँक निफ्टीमध्ये तुम्हाला अ, एका ठराविक चार्टचंच एनालिसिस करायचं असतं. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं, क्लिअर कट तुम्हाला ही गोष्ट हे करायची असती, की आपल्याला याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची असते, की कोणत्या लेव्हलला याच्यामध्ये बायिंग येऊ शकते, कोणत्या लेव्हलला सेलिंग येऊ शकते, उद्या काय होऊ शकतं. तर याचं जे लॉजिक आहे त्याच्या मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, यापूर्वी पण सांगितलंय, की 3 दिवस झाले मार्केट खाली येतंय. बरोबर. आणि या दिवशी तुम्हाला काय आहे, बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. तर सेलर असं करू शकत नाही. सेलरनी काय केलं काल पण, ज्या लोकांच्या लाँग पोझिशन होत्या, त्यांनी काय केलं, एस-एल हिट केले. बरोबर. त्याच्यानंतर ज्यांनी काल बनवल्या होत्या, तर त्यांच्यासाठी हे क्लिअर कट इंडिकेशन पाहिजे होतं, की सकाळची प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे. कारण जर आजही रेड कॅन्डल बनली असती, आजही जर रेड कॅन्डल बनली असती, तर जे सेलर आहेत त्यांना मोठा नुकसान झालं असतं इथं. इथं त्यांना मोठा लॉस झाला असता. त्याच्यामुळं ते काय करतात, की अ, शेवटच्या दिवशी मोस्ट ऑफ टाईम तुम्हाला याच रेंजमध्ये आणून ठेवतात. तर मी मे बी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की नाही माहीत नाही. परंतु बँक निफ्टी या लेव्हलला येऊ शकते, या लेव्हलपर्यंत. तर जनरली 2 किंवा 3 दिवसाचं मी क्लोजिंग पॉइंट बघत असतो. तर त्या क्लोजिंग पॉइंटपर्यंत आपण येऊ शकतो. हे डोक्यामध्ये सूत्र ठेवायचं, की आदल्या दिवशी काय झालं किंवा आदल्या 2 दिवस काय झालं, एक्सपायरीच्या आधी 2 दिवस काय झालं, हे जर लॉजिक थोडंसं डोक्यात असेल, तर तुमच्या ते बरोबर गोष्ट लक्षात येते, की उद्या काय होऊ शकतं. जर आपण ज्या दिवशी व्हिडिओ बनवला, त्या दिवशी मी हा स्क्रीनशॉट शेअर केलेला होता व्हिडिओमध्ये. तर इथं जर बघितलं, तर इथं याच्यानंतर ज्या आपण लेव्हल इथं मेन्शन केलेल्या होत्या, तर त्या लेव्हल अगदी डॉट टू डॉट तुम्हाला इथं फॉलो करायला पाहायला मिळाल्या. म्हणजे या एरियामधून तुम्हाला इथं क्लिअर कट साइन मिळालं, की इथं आपण काय केलं होतं 47,040 हा एक मेजर त्याच्यामध्ये आपण सपोर्ट मानला होता. 47,040 चा आणि इथून मग पुन्हा बाउन्स बॅक येण्याची शक्यता होती. तर त्याप्रमाणे काय झालं याच्यामध्ये 47,040 या लेव्हलपासून आता इथं इथं दिसतंय बघा मेन्शन केलेलं आहे 47,040 ही लेव्हल होती.
तर या लेव्हलपासून काय आलं याच्यामध्ये बाईंग आली. ठीक आहे. आता अ, उद्या निफ्टीची एक्सपायरी तर निफ्टीच्या एक्सपायरीच्या निमित्तानं मग उद्या निफ्टीमध्ये काय होऊ शकतं? तर ही एक गोष्ट आपल्याला पाहावी लागते. तर इथं बघा निफ्टीमध्ये काय झालं, की सेलिंग कंटिन्यू नव्हती. म्हणजे इथं जी सेलिंग होती ती कंटिन्यू होती. गॅप अप झाले. कालच जे काही व्हायचं असेल ते कांड कालच झालेलं असणार आहे. सेलिंग जो प्रेशर पाहिजे होता, तो प्रेशर इथं निफ्टीमध्ये दिसला नाही. त्याच्यामुळे इथं निफ्टीचे जे काही लाँग पोझिशन असतील, त्या लाँग पोझिशन फार काही याच्यामध्ये नसतील. परंतु इथं बायिंगच्या अनुषंगाने बायिंगच्या अनुषंगाने 21,500 हा मेजर सपोर्ट होता. कारण इथं मल्टिपल वेळा तुम्ही इथं बघू शकता, या एरियामध्ये बघू शकता, इथंही बघू शकता, इथंही बघू शकता. त्याच्यामुळं हा मेजर एरिया होता. तर याच्या खाली एकदा घेऊन त्यांनी काय केलं, इथं एकदा शॉर्टवाल्यांचे एस-एल उडून पुन्हा याच्यामध्ये बायिंग आणली. आता उद्यासाठी बघा 21,660 आणि 21,720 हा मेजर रेझिस्टन्स असणार आहे. आज निफ्टीमध्ये बायिंग झाली, तर उद्या काय होऊ शकतं, तर उद्या याच्यामध्ये ह्या लेव्हलमध्ये ह्या रेंजपासून जी इकडे मी मेन्शन केलेली आहे बघा 21,720 तर ही जी लेव्हल आहे 21,720 आणि ही जी लेव्हल 21,660 तर ह्या झोनमधून इथून आपण पुन्हा याच्यामध्ये सेलिंग येण्याची दाट शक्यता आहे. आणि वरच्या बाजूला ही जी तुम्हाला ट्रेंड लाईन दिसते, वरच्या बाजूला ही जी ट्रेंड लाईन दिसते अशी, तर ही ट्रेंड लाईन मेजर रेझिस्टन्सचं काम करू शकते. आणि 720 जो तुम्हाला वरती दिलेला आहे, तर इथं बघा, इथं मे बी ही ट्रेंड लाईन जर टाकलेली असेल, तर इथं एक छोटासा फेक ब्रेकआउट येऊ शकतो. तर इथं आपण त्याच्यावरती पण थोडीशी एक डोक्यामध्ये कन्सेप्ट असू द्यावी, की अजून वरच्या बाजूला कुठं ते आपल्याला ट्रॅप करू शकतं. ही एक सेलिंग झोन आहे हा एक साधारण 740 चा 740 किंवा 750 चा. तर आपण त्याच्यावरती टाकून बघू, की 750 ओके 750 याला मी रेड कलर देतो म्हणजे तुम्हाला ती गोष्ट अगदी अधोरेखित होईल, की हा खूप मेजर रेझिस्टन्स आहे. गॅप अप जर झालं, समजा ते तिथं 618 आहे. 100-1 पॉइंट जर गॅप अप झालं, तर याच्यामध्ये वरच्या बाजूला जास्त पाहण्याचा प्रयत्न करायचा नाही. गॅप अप होण्याची दाट शक्यता आहे. त्यातल्या त्यात 660च्या वरती जर गॅप अप झालं, तर इथं मात्र ट्रॅप करण्याची जास्त शक्यता आहे. इथून ह्या एरियामध्ये थोडंसं वरती नेऊन म्हणजे जर 660च्या वरती ओपन झालं मार्केट, तर इथं ह्या एरियामध्ये नेऊन ते पुन्हा तुम्हाला साधारण तुम्हाला या एरियापर्यंत म्हणजे पुन्हा तुम्हाला 620 च्या आसपास आणून सोडण्याची दाट शक्यता आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, की 2 दिवसाचा इथं एक ओपनिंग आहे, इथं क्लोजिंग आहे. तर हा झोन इम्पोर्टंट आहे. या झोनमध्ये तुम्हाला क्लोजिंग पाहायला मिळू शकते. जर वरच्या बाजूला सेलिंग आलं, तर हा इथला जो काही एरिया हा मेजर लक्षात ठेवायचा. 720 660 ते 720 मॅक्सिमम 750. 750 ला जर टच केलं त्याने, तिथून जर सेलिंगची कॅन्डल मिळाली, तर इथं जोरदार सेलिंग मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर लॉजिक जे काही वापरतो आपण तर ते लक्षात असू दे, की आदल्या दिवशी काय झालेलं आहे किंवा आधी 2 दिवस एक्सपायरीच्या अगोदर 2 दिवस काय झालेलं आहे, ही जर गोष्ट थोडीशी लक्षात ठेवली तर बरोबर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतात, की एक्सपायरीच्या दिवशी काय होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. जर काही समजलं नसेल तर मला WhatsAppला कळवा. मी तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल्स टाकेल. काय आहे, कसं आहे हे स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला शेअर करतो. थँक यू अँड जय हिंद.